इस साइड से आलू डालो, उस साइड से सोना निकालो, इतना पैसा बनेगा आपको पता नहीं होगा क्या करना है पैसे का। मेरे शब्द नहीं है, नरेंद्र मोदी जी के शब्द हैं। मोदी के शब्द हे अशा व्हिडिओ मधला काही पार्ट आपल्याला दाखवला गेला आणि त्याच्यानंतर राहुल गांधींची इमेज अशा पद्धतीची बनली की लोकांना वाटलं की हा नेता देशाचं नेतृत्व करायला सक्षम आहे का। आपण बोलतोय इस साइड से आलू डालोगे तो वहां से सोना निकलेगा या राहुल गांधींच्या वक्तव्याबद्दल। आणि त्याचा आत्ताचा व्हिडिओ जर तुम्ही पाहिला तर त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला क्लिअरली दिसून येईल की राहुल गांधी एका सभेमध्ये लोकांशी बोलताना सांगत आहेत की ही लोक कशा पद्धतीनं एक तयार करतील स्ट्रक्चर की ज्याच्यामध्ये एका साईडून सोनं आलू घातलं की दुसऱ्या साईडला सोनं निघेल। म्हणजे एका सभेमध्ये राहुल गांधींनी बोललेल्या वक्तव्याला एडिट करून किंवा कट करून काही ठराविक भाग दाखवून तो प्रसारित केला गेला आणि त्याच्यानंतर राहुल गांधींच्या इमेजवरती मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालं। हा व्हिडिओ तुम्ही आता पाहू शकता आपल्या स्क्रीनवरती। इस साइड से आलू डालो आणि या माध्यमातून तुम्हाला कळत असेल की एखाद्या नेत्याची इमेज किती खराब होऊ शकते। जो नेता आत्ताच्या घडीला वेगवेगळ्या सभा घेतोय, वेगवेगळे प्रेझेंटेशन देतोय, त्यामध्ये लोकांना तो चांगला वाटतोय, त्यांचे विचार चांगले वाटत आहेत, त्याच नेत्याची इमेज मागच्या 7-8 वर्षात तो व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अतिशय खराब झाली होती। त्यामुळे सर्वांना असं आव्हान असेल की आपण सर्वांनी एखाद्या नेत्याविषयी आपलं मत प्रदर्शित करताना किंवा एखाद्या नेत्याविषयी मत बनवताना त्यावरून त्याला निवडून द्यायचं की नाही हे ठरवताना आधी त्याची पार्श्वभूमी पाहिली पाहिजे। कोण काय बोलतंय, नक्की त्याचे विचार काय आहेत हे पाहणं गरजेचं आहे आणि त्याच्यानंतरच आपण ठरवलं की हा नेता सक्षम आहे की नाही ते देशाच्या दृष्टीने चांगलं राहील। नाहीतर कोणता तरी एखादा पक्ष स्वतःच्या पक्षाची प्रसिद्धी वाढवण्यासाठी किंवा पुढच्या नेत्याला खूप खराब पद्धतीनं लोकांसमोर प्रेझेंट करण्यासाठी अशा पद्धतीच्या आयडियाज वापरू शकतो आणि अशा पद्धतीनं एडिट केलेले व्हिडिओ, थोडेसे कट केलेले व्हिडिओ लोकांसमोर आणून त्या नेत्याची इमेज खूपच खराब पद्धतीनं लोकांमध्ये दाखवू शकतो। त्याचा परिणाम असा होतो की आपण एखाद्या चांगल्या नेत्याला नेतृत्वासाठी मतं देताना विचार करतो आणि त्याला मतं न देता दुसऱ्या कोणाला तरी निवडून आणून देतो। मित्रांनो, तुम्हाला काय वाटतंय? राहुल गांधींची आत्ताची घोडदौड पाहता किंवा आत्ताचं त्यांचं जनमानसात मिक्स होणं पाहता ते देशाचं नेतृत्व करण्यासाठी सक्षम आहेत की नाहीत? कमेंट करून कळवा। आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा।